स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या राज्यामध्ये गाजते। आपण फलटण तालुक्यातील विविध भागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो। आज आपण फलटण शहराच्या जवळ असणाऱ्या फरांदवाडी गावामध्ये आलो आहोत। तर फरांदवाडी गावातील सर्वसामान्य नागरिकांची मतं काय हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। स्थैर्याच्या वतीने विशेष मुलाखती आता सध्या घेतल्या जातात। बाबा नमस्ते। नमस्कार। माढा लोकसभेची निवडणूक लागली। काय वाटतं तुम्हाला, कोण उमेदवार आहे, कोण निवडून येईल? काय सांगता येतं, या अगोदर निवडणुकीच्या आधी सांगता येत नाही। बर, रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत, काय वाटतंय? आता काय वाटायचं आपल्याला, काय एवढा अनुभव आहे रे। बर बाबा नमस्ते। माढा लोकसभेची निवडणूक लागली। रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत, काय वाटतंय, काय होईल? काय निंबाळकर साहेब येणार। निंबाळकर साहेब येतील असं वाटतंय। आपल्या फलटण तालुक्यामध्ये काय होईल, मताधिक्य कुणाला मिळेल? निंबाळकर साहेबांना। निंबाळकर साहेबांना मिळेल का? बर नमस्ते दादा। नमस्कार। लोकसभेची निवडणूक राज्यात गाजते। धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर उभे आहेत, काय वाटतंय, काय होईल? धैर्यशील पाटील कोण आहे आम्हाला अजून माहितीच नाही। असं या मग निंबाळकरला ती मतदान होणार आहे सगळे। फरांदवाडी गावातलं मतदान निंबाळकरांनाच होईल। निंबाळकरलाच होणार। बर नमस्ते। नमस्कार। काय वाटतंय, काय होईल? निवडून दादाच येणार आहेत। आम्हाला धैर्यशील मोहिते पाटील आम्हाला माहीतच नाहीये, आणि चांगल्या मताने फलटण तालुक्यातनं तर दादाच निवडून येणार। माग विजयसिंह मोहिते पाटील उभे होते, त्यानंतर आता परत धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत, काय त्याचा फरक पडेल का नाही? फरक पडणार आहे, कारण दादा जास्त मतांनी निवडून येणार आहे। दादाने आमच्यासाठी कामं भरपूर केलेली आहेत। धन्यवाद। आज आपण फरांदवाडी गावामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतो। माढा लोकसभा मतदारसंघातून नक्की कोण उमेदवार निवडून येईल याबाबतचा आढावा घेण्यासाठी आलो। तर नक्कीच ग्रामस्थ काय म्हणतात बघू। दादा नमस्ते। नमस्ते। काय वाटतंय? तरी वाजणार यंदा। तरी वाजणार? तरी वाजणार। माढा लोकसभेतनं धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर उभे आहेत, काय होईल? तरी वाजणार। दादा नमस्कार। नमस्कार। माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली। धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होती, काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? काय नाही, दादाने कामं केलं। धैर्यशील काय माहितच नाही आम्हाला, अजून इकडे आलेच नाहीत कधी म्हणल्यानंतर आम्हाला काय माहिती आहे। दादाने काय कामं केले, ती कॅनल आणला इकडं, नेरादेवराचं काम चाललंय, हे आम्हाला पाणी येईल। दादांच्या कामामुळे दादांना जनता निवडून दिला असं तुमचं मत आहे? हो 100% द्या। बर धन्यवाद। माढा लोकसभा मतदारसंघातील फरांदवाडी गावामध्ये आज आपण आलेलो आहोत। तर फरांदवाडी मधील व्यावसायिक काय म्हणतात आपण बघू। दादा नमस्ते। नमस्ते। माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आहे। धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर उभे आहेत, काय वाटते तुम्हाला, काय होईल? आमचं तर असं म्हणणं आहे की धैर्यशील मोहिते पाटलांना आमचा एवढा परिचय नाही किंवा आम्ही जास्त ओळखत नाही, तरी दादांना आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू किंवा दादा येतील असे आमचं म्हणणं आहे। आणि आमच्या मतदारसंघातला त्यांनी विकासही भरपूर केलेला आहे माढा मतदारसंघामध्ये। आपलं फलटण तालुक्यामधनं काय होईल, तुम्हाला काय वाटतंय? फलटण तालुक्यातून दादा बहुमताने निवडून येतील असं आम्हाला गॅरंटी आहे। धन्यवाद। बाबा नमस्ते। लोकसभेची निवडणूक लागली। आपल्या माढा मतदारसंघामधनं कोण उभे तुम्हाला माहितीये का? अजून तर काय माहित नाही आपल्याकडे, कोण आलं नाही, काय माहित नाही। रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत, काय वाटतं तुम्हाला, काय होईल? काय फलटण भागात दादा घेतलं फलटण भागात दादांना मताधिक्य मिळेल। दादांनी काय केलंय का तालुक्यात? काय रेल्वे आणली, कॅनेल पाणी आले, एवढंच काम केलं, बाकी काय एवढं मला माहित नाही। बर धन्यवाद। फरांदवाडी गावामध्ये आपण माढा लोकसभेचा आढावा घेतो। तर नक्की काय म्हणतात ग्रामसभा आपण बघू। नमस्ते दादा। नमस्कार। काय वाटतंय, काय होईल माढा लोकसभेत? तुतारी वाजणार की? तुतारीच वाजणार 100%। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस
करा.